त्याचे तर छान झालंय. मी रात्री उशिराभर लिहित होतो. तुम्ही आजीकडे गेलो ना तर आम्ही सगळं कम्प्लीट करून टाकलं. अरे मग जमतंय तुला, अडतंय कुठे मग? पण सगळं नाही कळत. आधीच्या स्कूल मधले दोस्ते मग अभ्यास होता तर कळतं मला, पण नवीन अभ्यास नाही समजत. ओके, तुला काही नाही समजत आहे मला सांग, मी तुझे सगळे डाऊट्स क्लिअर करतो. ते बाकीचे वर्कबुक्स कुठे आहेत? तेच तर सापडतच नाहीयेत. त्या बुक्स मध्ये माझा अर्धा होमवर्क होता, पण शाळेत जाऊन बघितलं तर बॅग मध्ये बुक्सच नव्हते. कॉमिक्स होत्या. कॉमिक्स नव्हते बाबा. ओके ओके ओके, इट्स ओके. मला माहिती आहे. ओके, अशी चूक कोण मुद्दाम नाही करत ना. माझा विश्वास आहे तुझ्यावर. आणि बघ आज किती छान होमवर्क केलायस तू. तसं रडायचं नाही बाळा. चला आता हे नोटबुक सांभाळून ठेवूया, परत विसरायला नको. हे काय? आमच्या शाळेत होणार ते उद्या पॅरेंट्स डे आहे ना. अरे हो, माझ्या लक्षातच नाही राहिलं. तू पण सांगितलं का नाहीस मला? आपल्या दोघांचं तर फेवरेट आहे फुटबॉल. आणि शाळेने पण ऐनवेळी कसं सांगितलं? ऐनवेळी नाही, 4-5 दिवस अगोदरच सांगितलं आम्हाला. मी शाळेत अडकलो ना तेव्हा. त्याच्यानंतर मी आजारी पडलो. मग तू आणि आई आजीकडे गेलात. मग घरात भांडणं झाली आणि आता आई मला ओरडली म्हणून सांगायचंच राहिलं. तू पण कामाच असतोस ना. आणि बाळा, तू सांगितलं असतंस तर मी वेळ नाही काढला असता का? तू थोडं आधी सांगितलं असं सगळं काम मॅनेज करता आलं असतं मला. बाबा तुला माहितीये, आधीच्या शाळेत पण असंच व्हायचं. सगळ्यांचे बाबा यायचे, पण तू आमच्या बरोबर नव्हतास ना. तुझी फक्त लेटर्सच मिळायची. मग मी तेच वाचत बसायचो आणि तू भेटायची वाट बघायचो. आता तुझ्याकडे पण वेळ नाहीये, पण इट्स ओके, आपण भेटलो तेच खूप आहे. बिचारा पोरगा ग, किती बोलली ना याची आई. एका झटक्यात पर्क करून टाकलं ग. म्हणजे खोटं नाही बोललो. अरे हो, पण कसं आहे ना, तुझी आई बोलली का तुझ्याशी? नाही ना, तिला खूप राग आलाय तुझा. मला नाही वाटत ती तुझ्याशी बोल. का? अरे कसं आहे, आता चिनू म्हणून नेहमी क्लासमध्ये पहिल्या येतात. तू असा फेल झालास, का बोलावं तिने तुझ्याशी? मी चांगलं करीन अभ्यास. अरे पण तेवढा पुरेसा नाहीये ना. मग मी सांगते, तू की मी दुसरीकडे राहायला जा. म्हणजे बघ, आता तू मोठा झालायस, तुझ्या लक्षात येतच असेल की तुझ्या आईला तुझा अभ्यास घ्यायला जमतच नाहीये. मग ती बिचारी तुझ्यामुळे सारखी रडत असते, हो की नाही? मग आता तू मोठा झालायस, मग तुला तिचा त्रास कमी करायला हवा. आता तू जर लवकरात लवकर तिच्यापासून लांब गेलास की नाही, तर काय होईल? तिला चिनू मनूकडे लक्षही देता येईल. आणि मी तू आत्ता म्हणालास ना की तू मोठा झालायस म्हणून. झालायस ना मोठा? हो हो. बघ, झालाय अगं तो मोठा. आणि मोठ्या माणसांना आईची गरज नसते अरे. आणि बाबा आहेच की, ते अधून मधून तुला भेटायला येतील. पटतंय का? हो, पण आजी मी कुठे जाणार? काय झालं? उठली चिनू? नाही, पण पनी हर्ट झालं. आज पेरेंट्स डे साठी तर शाळेत जाणं खूप महत्वाचं होतं माझं. प्रॉमिस मोडलंय मी आज. एक बाबा म्हणून फेल झाल्यासारखं वाटतंय मला. तुम्ही काय? मी पण.
कदाचित खरंच तो चुकून चुकून पुस्तकं घरी विसरला असेल. लहान आहे तो, मी त्याला नाही समजून घेतलं, पण बघा ना, आपल्यासाठी आठवणीने ग्रीटिंग कार्ड बनवलं त्याने. चिडला होता माझ्यावर, पण माझ्यासारखा राग धरून नाही बसला. वसुंधरा, कधी कधी पालकांकडून सुद्धा चुका होऊच शकतात. म्हणजे आपण जेव्हा मुलांना जन्म देतो तेव्हाच आपण परफेक्ट पॅरेंट्स नाही होत. आपण शिकत शिकत पुढे जातो ना. आपल्याकडनंही कधी कधी चुका या होतात. आपण पण माणूसच आहोत शेवटी. वहिनी, आपल्या चुकांची शिक्षा आपल्या मुलांना भोगावी लागते, त्याचं काय? असं काहीही आभाळ कोसळलेलं नाहीये. आणि तुम्ही जे केलं ते काय मुद्दाम केलंय का? आपण जे करतो ते मुलांच्या भल्यासाठीच करतो. आज बनी दुखावलाय, पण उद्या त्याच्यासाठी काहीतरी छान सरप्राईज प्लॅन करा, म्हणजे तो खुश होईल. आणि हा, मला नाही वाटत बनी जास्त वेळ राग मनात धरून राहील असा. त्यामुळे काळजी नका करू, कळलं का?